जगद्गुरु तुकोबारायांनी मागणी मागावी. जगद्गुरु तुकोबाराय कोण आहे? जगद्गुरु तुकोबारायांनी म्हणावं, हेची दान दे गा देवा. दान मागावं, परंतु दान मागण्यासाठी तेवढी आपली पात्रता पाहिजे. दान मागण्यासाठी तेवढी पात्रता पाहिजे आणि ती पात्रता जगद्गुरु तुकोबारायांनी अशी मिळवली नाही. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी संसार सोडावा आणि भंडाऱ्या डोंगरावरती जाऊन राहावं. भंडाऱ्या डोंगरावरती गेल्यानंतर एकांत, आणि त्या एकांतामध्ये असणारा तो पक्ष्यांचा किलबिल किलबिट आवाज. आणि एवढ्या मध्ये अंत करणारा सद घालणारा कोकिळेचा आवाज कानावरती पडतोय. एवढं जगद्गुरु तुकोबारायांनी साधना केली. वृक्ष वल्ली आम्हा सोयरिया, पक्षी ही सुसोरे वनचरी. पक्ष्यांनी म्हणावं की तुकोबाराय माझे. अरे तुकोबारायांनी यावं आणि भजन करावं, हे कोणाला आवडू नये. एक प्रसंग तुमच्या समोर मांडतो. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून भजन करायचं आहे. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय हे सामान्य व्यक्तिमत्व नव्हे. 18 गाड्या घाण खताच्या ज्यांनी इंद्रायणीच्या डोहामध्ये फेकल्या, याच्यासारखं श्रीमंत कोण असावं का? नाही. परंतु त्याच कीर्तनामध्ये राजा शिव छत्रपती येऊन जगद्गुरु तुकोबारायचं कीर्तन श्रवण करायचे. आणि एक दिवस राजांच्या कानावरती बातमी गेली की आज जगद्गुरु तुकोबारायचा संसार उघड्यावरती पडलाय. जगद्गुरु तुकोबारायचा संसार उघड्यावर पडला, इतकं सामान्य व्यक्तिमत्व आहे. अरे त्याच वेळेस माझ्या राजा शिव छत्रपतींनी नजराना घेऊन काही मावळ्यांना पाठवलं. आणि मावळ्यांना पाठवल्याबरोबर जगद्गुरु तुकोबाराय इंद्रायणीच्या तीरावरती एका शिळेवरती भजन करत होते. आणि भजन करत असताना तो नजराना माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी स्वीकारला नाही. स्वीकारला नाही जगद्गुरु तुकोबाराय. जगद्गुरु तुकोबारायांनी तो नजराना स्वीकारला नाही. अरे सांगितलं मावळ्यांना, अरे माझा ग्रंथ, माझी गाथा म्हणजे तीच माझी श्रीमंती आहे. काय सोने चांदी हे आमच्यासाठी. जगद्गुरु तुकोबारायांनी म्हणावं, सोनं हे आमच्यासाठी मृत्यूके समान आहे. आणि अशा प्रकारचं दान घेऊन तुम्ही आमच्याकडे येताय, हे दान आम्ही स्वीकारणार नाही. हे दान जगद्गुरु तुकोबारायांनी स्वीकारलं नाही. नाही स्वीकारलं तुकोबारायांनी. आणि तेच नजराण्याचं ताट घेऊन मावळे जिजाऊ आऊजी साहेब समोर गेले. किती केले तरी ती भाबडी महिला हो, माऊली माझी. आता तुमच्या समोर जर एखाद्याने काही दान आणून ठेवलं तर तुम्ही ते स्वीकारणार. स्वाभाविक आहे, भाबड्या आहेत तुम्ही. त्याचप्रमाणे माझ्या जिजाऊ आऊसाहेबांनी ते दान स्वीकारलं. आणि दान स्वीकारल्यानंतर रात्र झाली. रात्र झाल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय घराच्या दिशेने वाटचाल करू लागले. दारासमोर येऊन उभे राहिले. आणि उभे राहिल्याबरोबर समोर दिसलं
जिजाऊ आऊसाहेबांच्या अंगावरती भरणारी शालू आहे. मुलांच्या अंगावरती भरणारी कपडे, वस्त्र, अलंकार आहे. तुकोबाराने तिथूनच आवाज दिला, आवले अरे हे कोणाचं आहे? अरे असं परक्याचं धन स्वीकारणे, हे धन आपलं नाहीये. परक्याचं धन स्वीकारलं कसं? जोपर्यंत हे धन तू ज्याचा आहे त्याला देत नाहीस, तोपर्यंत मी या घराचा उंबरा सुद्धा शिवणार नाही. आवले नाही शिवणार. डोळ्यातून घळघळ अश्रू आले. अहो महाराज, स्वामीजी असं करा ना, का करताय? जर आपल्याला कोणी दान दिले तर देन, ते दान का स्वीकारत नाही आपण? नाही अगं आवले, हे माती समान आहे. आपल्याला दुसऱ्याचं धन स्वीकारू नये. आवले नाही स्वीकारलं. वस्त्र काढले, अलंकार काढले, तसेच्या तसेच ठेवले. वा. आणि असाच्या असा नजराना राजांच्या मावळ्या बरोबर पाठवून दिला. काही दिवस उलटले गेले आणि काही दिवस उलटल्यानंतर पुन्हा राजे म्हटले असतील, महाराज असं स्वीकारत नाहीत. महाराज चार चौघात पाकिट घेत नसतील, त्यांना पाठीमागे द्यावं. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांसाठी एक त्यांनी शक्कल लढवली. मावळ्यांना सांगितलं, ज्या ठिकाणी तुकोबाराय भजनाला बसतात ना, त्या ठिकाणी ते नजराण्याचं ताट आपण ठेवून यावं. मावळ्यांनी सांगितल्याप्रमाणे केलं. समोर गेले. ज्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय इंद्रायणीच्या काठावरती एका शिळेवरती भजन करायचे, त्याच शिळेवरती जगद्गुरु तुकोबारायांनी ते नजराण्याचं ताट ठेवलं. आणि नजराण्याचं ताट ठेवल्याबरोबर मावळे आजूबाजूला लपून बसले. महाराज हे ताट स्वीकारतात का ते पाहावं. काहीच कालावधीमध्ये जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी भजन करत आले. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. जगद्गुरु तुकोबाराय भजन करत आले. जगद्गुरु तुकोबाराय भजन करत करत येत असताना जगद्गुरु तुकोबारायची नजर गेली. ज्या शिळेवरती आपण बसतोय त्याच शिळेवरती नजराण्याचं ताट समोर ठेवलंय. आणि लांबूनच पाहिलं क्षणी जगद्गुरु तुकोबारायांनी तोंड फिरवलं आणि शेजारी भजनाला बसले. जगद्गुरु तुकोबारायांचा रोम रोम भजन करू लागलाय. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी खंड जप चालू झाला. आणि त्याच वेळेस ती शिळा रडायला लागली. शिळा जगद्गुरु तुकोबारायांनी शेजारी भजन करावं आणि त्या दगडाला पाझर फुटावा. आणि पाझर फुटणाऱ्या दगडाने त्या शिळेने माझ्या जगद्गुरु तुकोबाराला विचारावं, तुकोबाराया बाबा काय चुकलं माझं? आज तुम्ही माझ्यावरती भजनाला बसला नाही बाबा. का एवढं पाप केलं मी? मला सांगा ना, काय एवढं पाप केलं? अरे हा नजराना तू स्वीकारला ना, तू बाटलीस.
आणि तू आता भ्रष्ट झालीस. जोपर्यंत तू इंद्रायणीचं स्नान करून येत नाही तोपर्यंत मी तुझ्यावरती भजनाला बसणार नाही. आणि काय सांगावं चमत्कार, अव चमत्कार झाला. ज्या दगडानं पाजर फोडला तो दगड घरगळ 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 करत इंद्रायणीच्या डोहामध्ये गेला आणि इंद्रायणीच्या डोहामध्ये जाऊन स्नान करून पुन्हा आपल्या जाग्यावरती येऊन थांबला आणि पुन्हा जगद्गुरु तुकोबा